कसे आहात सगळे? आशा करूया आपण सगळे सुखरूप आणि सुरक्षित असाल. साहित्य संपदा ऑनलाईन प्रकाशन सोहळा 2021 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी वैशाली करडे, उपविभागीय अभियंता, भारत संचार निगम लिमिटेड नागपूर, साहित्य संपदा, मनोमय मीडिया आणि कवी लेखकांच्या वतीने आपणा सर्वांचे स्वागत करते. तर सर्वप्रथम साहित्य संपदा या ग्रुपविषयी थोडेसे. श्री वैभव धनावडे यांच्या संकल्पनेतून नोव्हेंबर 2018 मध्ये आकाराला आलेला साहित्य संपदा हा ऑनलाईन ग्रुप साहित्य आणि संस्कृती संवर्धनासोबतच सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता जपत या ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. सन 2019 मध्ये डिजिटल पर्व यूट्यूब ही निर्मिती साहित्य संपदाद्वारा करण्यात आली. कोविड काळामध्ये निराशा, भीती आणि दुःखाचे सावट सर्व दूर पसरलेले असताना अनेक नवोदित हातांना साहित्य संपदाने लिहिते केले. यामध्ये लेखक आणि वाचकांना साहित्याची मेजवानी तर मिळालीच, परंतु असह्य असा दुःखाचा काळ निर्मितीक्षम आणि सुसह्य झाला. आपले साहित्य प्रकाशित होऊन त्याला सुजाण वाचक वर्ग मिळावा ही प्रत्येकच कवी आणि साहित्यिकाची स्वप्न आणि सुप्त इच्छा असते. श्री धनावडे सरांच्या संकल्पनेतून आणि मनोमय मीडियाच्या सहाय्याने साहित्य संपदा ऑनलाईन प्रकाशन सोहळ्याच्या रूपाने या स्वप्नाला मूर्त रूप प्राप्त झाले. 2 वर्षापूर्वी ज्यांना आपण स्वतः विचार करून काही लिहू शकतो असा आत्मविश्वास देखील नव्हता, अशा हातांना लिहिते करून त्यांना ओळख देण्याचे काम साहित्य संपदा सातत्याने करीत आहे. अत्यंत कमी रिसोर्सेसमध्ये आणि अत्यंत कमी खर्चात नवोदितांचे साहित्य ई बुक रूपामध्ये साहित्य संपदा प्रकाशित करते. मागील वर्षी सन 2020 मध्ये 21 साहित्यिकांचे साहित्य ई बुक स्वरूपात साहित्य संपदाद्वारा प्रकाशित करण्यात आले. ई बुक प्रकाशनाचे हे दुसरे वर्ष. साहित्य संपदा आणि मनोमय मीडियाने घेतलेला हा पुढाकार नवोदित लेखकांसाठी संजीवनी, वाचकांसाठी मेजवानी, तर नजीकच्या काळामध्ये साहित्य क्षेत्रात नवनवीन प्रयोगांची नांदी ठरणार आहे. पुनश्च एकदा या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम सौ संगीता थोरात लिखित अंकुर या चारोळी बंधाचे प्रकाशन आज आपण येथे करतो आहोत. त्यासाठी प्रकाशक म्हणून आपल्याला लाभले आहेत आदरणीय डॉक्टर श्रद्धा वाशिमकर मॅडम. श्रद्धा मॅडमचा परिचय जर एका वाक्यात द्यायचा असेल तर शी इज ब्युटी विथ ब्रेन. नागपूर ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. MBBS DIPCH अर्थात पेशाने त्या बालरोग तज्ञ. सेंट्रल इंडिया कार्डिओलॉजी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूरच्या त्या संचालिका आहेत. रुग्णसेवा आणि संसार या प्रतलांवर तोल सांभाळत असतानाच लेखन, चित्रकला, वाचन, गायन ही क्षितिजे सुद्धा त्यांना खुणावत असतात. कुछ यादे सपनोसी हा हिंदी कवितांचा संग्रह, तर पालवी हा मराठी कवितांचा संग्रह आजवर त्यांच्या नावावर आहे. बुद्धिमत्ता, कलासक्त मन, असीम सौंदर्य, व्यावसायिकता या सद्गुणांच्या धनी असलेल्या आणि तरीही माणूस म्हणून मातीत घट्ट पाय रोवून असलेल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला आज अंकुर काव्य संग्रहाच्या प्रकाशनासाठी आपण येथे निमंत्रित करीत आहोत. अंकुर या चारोळी बंधात विविध विषयांवरच्या एकूण 60 चारोळ्या असून माजी आयुक्त परभणी व चंद्रपूर शहर श्री सुधीर शंभरकर सरांची या चारोळी बंधाला प्रस्तावना लाभलेली आहे. मी श्रद्धा वाशिमकर मॅडम यांना अंकुरच्या प्रकाशनासाठी निमंत्रित करते. नमस्कार रसिक हो. साहित्य संपदाच्या वतीने मला चारोळी बंध अंकुरचे प्रकाशन करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. काही क्षणातच मैत्री झाली माझी लेखिका आणि कवयित्री सौ संगीता अनंत थोरात यांच्याशी. मन मिळावू स्वभावाच्या धनी आहेत त्या. त्यांचा हा चारोळी बंध त्यांच्या आईबाबांना समर्पित आहे. अंकुरची प्रस्तावना माजी आयुक्त श्री सुधीर शंभरकर, परभणी व चंद्रपूर महानगरपालिका यांनी लिहिली आहे. श्री सुधाकरराव कंठूजी शृंगारे आणि सौ कमल सुधाकरराव शृंगारे यांची ही सुकन्या. मॅडमचे वडील BARC मुंबईत नोकरी करीत. मॅडमचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण मुंबईलाच झाले. मोठ्या बहिणीच्या लग्नामुळे आईसह परिवार गावी आला आणि मॅडमचे पुढील शिक्षण गावी झाले. शिकत असतानाच श्री अनंत दामोदर पंत थोरात यांचे स्थळ सांगून आले.
पोलीस अधिकारी होते ते. लग्न झाले आणि मॅडम संसारात रमल्या, पण छंद आताशी मनात काठोकाठ भरलेले होते. खऱ्या अर्थाने मॅडम यांची लिहिण्याची सुरुवात कोरोना काळातच झाली. आधी स्टेटस, मग FB. तिथे लिखाण झाले, वाचकांपर्यंत पोहोचले आणि मग त्या साहित्यिक ग्रुपला जॉईन झाल्या. तिथूनच मग हिंदी कविता, मराठी कविता, चारोळी, गझल तसेच कथा लिखाणाला प्रारंभ झाला. त्यांच्या या प्रवासाला साहित्य संपदा या ऑनलाईन ग्रुपची साथ मिळाली. त्यांनी लिहिलेल्या सर्व चारोळ्या खूप सुंदर रीतीने चारोळी बंधात बांधल्या गेल्या आहेत. एक सुंदर अशी चारोळी बघा. गंध सुगंधी सांगून गेला, निरपेक्ष भावना जपणेती, नाही किंतु परंतु ठेवावे मना, झिजावे सदा त्या चंदनापरी. लोभ मत्सर मनी न ठेवता प्रेमाने राहून सत्कर्म करावे. खूप छान मॅडम. मनात जे काही आहे ते बोलून मन मोकळे करावे हे सांगणारी ही चारोळी आहे का. राहून मौन तू आतून धगधगतेस, बोलना जे आहे मनी, का अशी अंत पाहतेस. माझ्या अस्तित्वाशिवाय तू पण अपूर्णच, या आशेची ही चारोळी बघा. तुझ्याशिवाय मी अपूर्ण, कधीतरी ऐकवना, मर्म मनीचे तुझ्या कधीतरी जागवना. रसिकांनी जरूर जरूर हा चारोळी बंध वाचावा. लवकरच हार्ड कॉपी सुद्धा आपल्या भेटीस येणार आहे. मॅडम, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच तुमचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचू द्या. अशा प्रकारे अंकुर या ई-बुकचे प्रकाशन झाले असे मी जाहीर करते. धन्यवाद. अंकुर या चारोळी बंधाचे प्रकाशन झालेले आहे. लेखिका संगीता थोरात, साहित्य संपदा व मनोमय मीडियाचे मनपूर्वक अभिनंदन. अंकुरच्या कवयित्रीविषयी आता थोडेसे. अमरावती जिल्ह्यातील दाभा येथील श्री सुधाकररावजी शृंगारे व सौ कमल शृंगारे या दाम्पत्यांच्या 5 अपत्यांपैकी तिसरे कन्यारत्न म्हणजे संगीता थोरात. 2 थोरल्या बहिणी आणि 2 धाकटे भाऊ असा नात्यागोत्यांनी समृद्ध परिवार. पुढे श्री अनंत दामोदर पंत थोरात यांच्याशी विवाह. तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर हे त्यांचे सासर. सासर, माहेर, मुलांच्या जबाबदाऱ्या आणि पतीची पोलीस खात्यातील अधिकारीपदीची जबाबदारीची नोकरी. प्रपंच करावा नेटका या उक्तीवर विश्वास. त्यामुळे संगीता थोरात यांना स्वतःमधील साहित्यिकाची ओळख जरा उशिरानेच झाली. कोविड काळात मिळालेला जरासा निवांतपणा, सोशल मीडियाशी नव्याने झालेली ओळख आणि यामध्ये सुरुवातीला गमती जमतीच्या स्वरूपात सुरू झालेले लेखन अल्पावधीतच चारोळी, कविता, गझल, कथा, लेख, कादंबरी, ब्लॉग असे विस्तारतच गेले. त्यांच्या या प्रवासाला ई-बुक स्वरूपात प्रकाशित करून आज साहित्य संपदाने नवी ओळख दिलेली आहे. आपल्यातल्या गुणांशी कुठेतरी माहेरात रुजलेली ही कृतज्ञतेची भावना अंकुर हा चारोळी संग्रह त्यांच्या मातापित्यांना समर्पित करून त्यांनी व्यक्त केलेली आहे. बसले होते घरात दिसेना कोणी, बसले होते घरात दिसेना कोणी, काय करावे बरे जिव्हारी ही तटबंदी. या ओळी त्यांच्या अंकुर या चारोळी बंधातल्याच आहेत. स्त्री अत्याचार, प्रेम, मनाला चरे पाडणाऱ्या सामाजिक घटना यावर भाष्य करणारा त्यांचा पहिला वहिला अंकुर हा संग्रह, त्याबद्दल मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सौ संगीता थोरात यांना निमंत्रित करते. महामारीत अकस्मात आपल्याला सोडून गेलेल्या जीवलगांना भावपूर्ण आदरांजली. कोरोनामुळे ज्यांचे नुकसान झाले, आप्तस्वकीय हताहत झाले, त्या सर्वांना एवढेच म्हणेन, जे आपलं नव्हतं ते आपल्या जवळ नाही राहिलं, ते हृदयातून जाणे शक्य नाहीये. तरी सुद्धा दुःख कुरवाळत न बसता ह्यातून बाहेर पडा. नक्कीच तुमचा उद्या तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येईल. नवीन जग, नवीन नवीन कामं, नवीन कारणं नक्कीच तुमची वाट बघत असेल. नमस्कार, माझे नाव संगीता अनंत थोरात. माझ्या अंकुर ह्या सुविचार आणि चारोळी बंधाचे प्रकाशन आज बालरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रद्धा वाशिमकर मॅडम नागपूर ह्यांनी केलंय. आपल्या व्यस्त कामकाजातून आपण मला वेळ देऊन माझ्या चारोळी बंधाचे ई-बुक आणि छापील प्रती प्रकाशित केल्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद मॅडम. मी अपघातानेच लिहायला लागले. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, कोरोनाने आपल्याला घरात बसविले. मग काय, हाती मोबाईल आले आणि सोबतच वेगवेगळ्या साहित्यिक ग्रुपशी जुळत गेले.
खूप साऱ्या ग्रुपमधून साहित्य संपदा हा ग्रुप माझ्यासाठी अनोखा ठरला. ई बुक संबंधी सूचना बघून मी आदरणीय श्रीयुत वैभव धनावडे सरांना मेसेज केला आणि नक्की बनणार तुमचं ई बुक असे आश्वासक बोल ऐकवले. आज त्यांच्यामुळेच माझा चारोळी बंध आपल्या समोर आला. साहित्य संपदा नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. नवोदितांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय साहित्य संपदेनं. ई बुक, ISBN काहीच माहीत नव्हतं. कोरोना काळात ह्या सगळ्यांशी परिचय घडवून आणला मनोमय आणि वैभव सरांनी. खूप खूप आभार आणि धन्यवाद वैभव सर. वैभव सरांबरोबर त्यांच्या कार्याला चार चांद लावणारे, वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि माझ्या चारोळी बंधाला सुंदर साथ चढवणाऱ्या श्रीयुत मनोमय सरांचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. माझ्या चारोळी बंधाला माजी आयुक्त परभणी व चंद्रपूर शहर महानगरपालिका श्रीयुत सुधीर शंभरकरजींच्या लेखणीतून प्रस्तावना लाभली आहे. आपले खूप खूप धन्यवाद शंभरकर साहेब. माझी प्रेरणाच साहित्य संपदा आहे. अनंत आभार साहित्य संपदा. रसिकांना विनंती, माझा चारोळी बंध नक्की वाचा, प्रतिक्रिया द्या. जय भीम, जय भारत, जय साहित्य संपदा. नमस्कार, मी अनंत थोरात, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक, CID नागपूर. माझी पत्नी सौ संगीता हिच्या आता होत असलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने तिला मनपूर्वक शुभेच्छा. या तिच्या साहित्य प्रवासामध्ये तिला प्रोत्साहित करणाऱ्या साहित्य संपदाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. नमस्कार, मी ज्योत्स्ना मोड. मी आणि संगीता एव्हरग्रीन ग्रुपच्या मैत्रिणी आहोत. संगीता, तुझं पुस्तक प्रकाशित झालं हे ऐकून मला फार आनंद झाला. असंच यश वेळोवेळी तुझ्या पावली येवो हीच मनापासून इच्छा. संगीता, तू माझी मैत्रीण आहेस ह्याचा मला अभिमान वाटतो. प्राऊड ऑफ यू संगीता. नमस्कार, माझे नाव चंद्रकला टोपे. मी फॉरेस्ट ऑफिसला नोकरी करायची. संगीता आणि मी एव्हरग्रीन ग्रुपच्या मैत्रिणी आहोत. संगीताचे पुस्तक प्रकाशित झाले. मी तिच्यासाठी खूप खुश झाले. संगीता, तुला आभाळभर शुभेच्छा. धन्यवाद. अंकुर फुटला आता घाई भरारून येण्याची, अर्थात पालवी फुटण्याची. सौ संगीता थोरात यांचाच एक कविता संग्रह पालवीचे प्रकाशन डॉक्टर मुक्ता बोरकर आगाशे यांच्या शुभ हस्ते होत आहे.
डॉक्टर मुक्ता बोरकर आगाशे या नागपूर आयुर्वेदिक महाविद्यालय येथून BAMS झालेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे त्यांचा खाजगी वैद्यकीय व्यवसाय आहे. वडील साहित्य चळवळीशी निगडित असल्यामुळे साहित्यावर त्यांचे पहिलेपासूनच विशेष प्रेम. वर्षभरापासून कथा, कविता, चारोळी, स्फुट आणि ललित असे अनेक लेखन प्रकार त्यांनी लिलया हाताळले आहेत. मॉम्सप्रेसो आणि स्टोरीटेल या ॲपवर त्या सातत्याने लिखाण करीत असतात. आम्ही विश्व लेखिकातर्फे प्रकाशित होणाऱ्या आगामी कविता संग्रहात त्यांच्या कवितांचा समावेश आहे. पालवी या कविता संग्रहामध्ये समाजकारण, राजकारण आणि जीवनविषयक अशा विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या एकूण 45 कवितांचा समावेश आहे. गदिमा पुरस्कार प्राप्त प्रथितयश लेखक श्री अशोक विष्णुपंत थोरात यांची प्रस्तावना या कविता संग्रहाला लाभली आहे. मी डॉक्टर मुक्ता बोरकर आगाशे यांना पालवी या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यासाठी सादर निमंत्रित करते. नमस्कार. सौ संगीता थोरात यांच्या पालवी या कविता संग्रहाचं आज प्रकाशन. सौ संगीता अनंत थोरात अमरावती जिल्ह्यातील दाभा येथील शेतकरी श्री सुधाकरराव शृंगारे आणि सौ कमलताई शृंगारे यांच्या 5 कन्यांपैकी एक. या भूमिकन्येच्या लेखणीतून प्रसवलेला कवितेचा हा प्रवास त्यांनी त्यांच्या पालवी या कविता संग्रहातून आपल्यासाठी सादर केला आहे. श्री अनंत थोरात या पोलीस अधिकाऱ्याशी संगीताताईंचं लग्न झालं आणि सुरू झाला सहप्रवास जीवनाचा. नोकरीनिमित्त झालेली स्थित्यंतर आणि त्यानंतर मुलांसाठी घेतलेले स्थैर्य या प्रवासात संगीताताई जीवनातील अनुभवांनी समृद्ध झाल्या आणि तेच अनुभवांनी समृद्ध जीवन त्यांच्या लेखणीतून बघायला मिळतं. स्त्रीवाद आणि अनुभव समृद्ध जीवन तसेच सामाजिक भान हा त्यांच्या लेखणीचा आत्मा आहे. स्त्रीवाद आणि त्यांचं हळवं मन त्यांच्या लेखणीतून आपल्याला पदोपदी जाणवतं. त्यांच्या काही कवितांचा आपण इथे आढावा घेऊयात. संगीताताई आपल्या रणचंडिका कवितेतून व्यक्त होत आहेत. रणचंडिका या कवितेत कवयित्री म्हणतात, देहाची तिजोरी सांभाळ सखे, घात लावून बसली लांडगे इथे, आपली ती बाली परकी वाटे बाला इथे, म्हणूनच नको आक्रोश करू, होऊ मर्दानी इथे, दुर्जनांचा काळ ठरू बनूनी रणचंडिका इथे, दुर्जनांचा काळ बनूनी रणचंडिका इथे. त्यांच्या दुसऱ्या वास्तव या कवितेत कोरोना काळातील पहिल्या लॉकडाऊनच्या काळात मजुरांनी जे स्थलांतर केलं त्या स्थलांतरितांचं दुःख त्यांनी त्यांच्या वास्तव या कवितेतून समर्थपणे मांडलेलं आहे. एका स्त्रीचं भावविश्व त्यांनी या कवितेतून व्यक्त केलंय. गर्भार माय, ना पाण्याचा घोट, नाही तोंडात घास, एका हाती ओझ, काखीत दुसरं मूल, पायताण फाटकं, लई दूर घर, ओढलावे मन, प्रसंग जरी अवघड, ढळणार नाही तोल, घरी जाऊनच घेईन दम, बघताही धडपड झाली कालवा कालो, बघताही धडपड झाली कालवा कालो, खातोय सुखाचा घास आपण घरात आणि तरीही दुःखात. अंतर्मुख करणारा प्रश्न कवयित्रीने या लेखिकेतून सगळ्यांना विचारला आहे आणि स्थलांतरितांच्या दुःखाचं वास्तव असं चित्रण त्यांनी त्यांच्या वास्तव या कवितेतून केलेलं आहे. अशाच अनेक सुंदर आणि सरस अशा कवितांनी भरलेला कवयित्रीचा पालवी हा कविता संग्रह.
संगीताताईंनी त्यांचे पती श्री अनंत थोरात यांना हा कविता संग्रह समर्पित केला आहे. संगीताताईंच्या ह्या काव्य प्रवासाला साहित्य संपदा या ऑनलाईन ग्रुपने मूर्त रूप दिलेलं आहे आणि आज या ई कविता संग्रहाचं प्रकाशन करण्याचं भाग्य मला लाभत आहे. सौ संगीता अनंत थोरात यांच्या पालवी या ई कविता संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. धन्यवाद. अंकुर फुलले आता घाई भरारून उगवायाची. अंकुर फुटले आता घाई भरारून उगवायाची, प्रेम करुणा ममता व्यवस्था डबघाईची. समाजामध्ये दांभिकता खोटेपणा पाहिला की संवेदनशील हृदयात खळखळ होतेच आणि ते संवेदनशील मन जर एखाद्या कवीचे असेल तर मग शब्दांना पालवीही फुटतेच. अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीत मराठी हिंदी चारोळ्या, कविता, स्वप्नांजली ही कादंबरी, वऱ्हाडी भाषेमध्ये लिहिलेली व पुस्तक रूपात येऊ घातलेली मोठी बाई ही दीर्घकथा, विनोदी कथा, ब्लॉग अशी चतुरस्त्र रेखणी चालवत एकूण 289 साहित्य प्रकार आज त्यांच्या नावावर आहेत. चूल आणि मूल यातच आनंद मानणाऱ्या आणि समाधानी असणाऱ्या संवेदनशील मनाला जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा सृजनाचा, निर्मितीचा किती मोठा आविष्कार होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सौ संगीता थोरात. पोलीस खात्यात असूनही संवेदनशील मन असलेले त्यांचे पती श्री अनंत दामोदर थोरात यांची या प्रवासात भक्कम साथही तितकीच मोलाची. त्यामुळे पालवी हा कविता संग्रह त्यांनी आपल्या अर्धांगाला समर्पित केला आहे. बाकी मनोगतासाठी आपण संगीता मॅडमलाच बोलवूया. आपली वाढ खुंटण्यामागे आपण नेहमीच पुरुषांवर ठपका ठेवतो. अर्थात ते तर आहेच, पण माझे मत आहे आपण स्त्रियाच आपल्या ह्या अवस्थेला कारणीभूत असतो. स्त्रीवर होणारा घरगुती अत्याचार हा घरातील दुसरी स्त्रीच करत असते. ती आपली आजी, आपली आई, आपली सासूच असते. ह्या 3 स्त्रियांनी ठरवले तर घरगुती अत्याचार फारच कमी होतील. स्त्रिया बहरून येऊन भरारी घेतील. नक्की विचार करा. मी एक सामान्य गृहिणी अर्ध्या शतकानंतर आता कुठे उमलू लागली. पालवी हा माझ्या कवितेचा बंध आज आपल्यासमोर आला आहे. नमस्कार, मी संगीता अनंत थोरात. मी नागपूरला राहते. माझ्या पालवी कविताबंधाचे प्रकाशन आयुर्वेदिक डॉक्टर सौ मुक्ता बोरकर आगाशे मॅडम ह्यांच्या हस्ते झाले आहे. आपण वेळात वेळ काढून माझ्या पालवीचे ईबुक आणि छापील प्रतीचे प्रकाशन केल्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद मॅडम. मी कोरोना काळात लिहायला लागले. लिहिता लिहिता लेखणीला धार येऊ लागली. अर्थात माझे परिचित असे म्हणतात. मी मात्र विद्यार्थी दशेत आहे आणि कायम राहणार. माझ्या कवितेची भाषा अगदी साधी सुलभ आहे. बहुतेक सगळ्यांच्या मनातील आहे. मी एक गृहिणी. अचानक कोरोनामुळे जीवनाला कलाटणी मिळाली आणि आज मी आपल्यासमोर पालवी घेऊन आली आहे. माझ्या पालवीला आदरणीय साहित्यिक वर्ष 2020चे गदिमा पुरस्कार विजेते माजी प्राध्यापक श्री अशोक विष्णुपंत थोरात सरांची प्रस्तावना लाभली आहे. आपले खूप खूप आभार सर. माझ्या लिखाणाला पुस्तकांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय फक्त आणि फक्त साहित्य संपदेलाच आहे आणि त्या अनुषंगाने ग्रुपचे सर्वेसर्वा माननीय वैभव सरांना आहे. सोबतच श्री मनोमय सरांनी माझ्या पालवीला सुशोभित केलंय हे श्रेय त्यांना सुद्धा आहे. आपण शतायुषी व्हा आणि कायम नवोदितांना हात देत राहा. आपल्या साहित्य संपदेला इथल्या विविधतेमुळे आगळे वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे आणि ते कायम राहतील ही सदिच्छा. अनंत आभार आणि धन्यवाद सर. रसिकांना विनंती, वाचून बघा पालवी. कशी वाटली नक्की सांगा. आपली कमेंट मला लिहायला प्रेरणाच देईल. धन्यवाद. सौ साधना ढोक, संगीता थोरात आमच्या योगाडांची, आमची सगळ्यांची मैत्रीण. तिच्या काही चारोळ्या आणि कविता प्रकाशित झाल्या. संगीता, तुला
त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. मी रेखा उपासनी. संगीता, तुला तुझ्या लिखाणाबद्दल खूप खूप शुभेच्छा. मी सौ माधुरी कुंभारे. तुझं ई बुक आणि छापील प्रती प्रकाशित झाल्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. मी रत्ना खवले. तुला पुढच्या लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा. मी विशाखा घोडे. तुला पुढच्या लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी मनीषा पांडे. आमची प्रिय मैत्रीण संगीता थोरात मॅडम यांचं आज बुक प्रकाशित झालं, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्नेहल आणि मी आदित्य. आम्ही अमेरिकेतील मिशिगन राज्यात राहतोय सध्या आणि इथे ओकलँड युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ रिसर्चर म्हणून काम करतो. अंकिता आणि आम्ही कॉलेज फ्रेंड्स असल्यामुळे काकूंना खूप जवळून बघितलेलं आहे आणि आज त्यांच्या ई बुकचे प्रकाशन झाले हे ऐकून खूप आनंद झाला. त्याबद्दल काकूंचे मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. काकूंनी असंच साहित्य लिहित राहावं आणि ई बुकच्या माध्यमातून ते आम्हाला असंच अवेलेबल करत राहावं, जेणेकरून साता समुद्र पार राहूनही आम्ही आपल्या मराठीशी जोडलेले राहू. तर विश यू ऑल द बेस्ट काकू आणि खूप खूप अभिनंदन तुमचं. अभिनंदन काकू. नमस्कार. साहित्य संपदा या ग्रुपतर्फे नुकताच प्रकाशन सोहळा पार पडला. फार आनंद होतोय. संगीताताई थोरात आमची मैत्रीण, अत्यंत उत्साही, दिलदार व्यक्तिमत्व, सदाबहार हसतमुख व्यक्तिमत्व, यांच्या पुस्तकांचं ई बुक आणि हार्डबुक दोघांचंही आज प्रकाशन झालंय. खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला. तुमच्या विशिष्ट लेखन शैलीतून तुम्ही वाचकांच्या मनाला अगदी स्पर्शून जाता. मी खूपच उत्सुक आहे ही पुस्तकं वाचायला आणि मी नक्कीच वाचणार आहे. सगळे रसिक वाचकही हे खूप तुमचं लेखन नक्कीच एन्जॉय करतील आणि उत्सुक असतील. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी उर्वशी शंभरकर. संगीता शृंगारे थोरात यांची आताच 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अंकुर चारोळीबंध आणि पालवी कथासंग्रह. ह्या दोन्ही पुस्तकातून आपल्याला ताईचं खरं, निखळ आणि प्रभावी व्यक्तिमत्व बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सौ विद्या जयवंत पांडे. मी एक गृहिणी आहे. संगीताची मला खूप आवड आहे. माझी मैत्रीण सौ संगीता थोरात हिने लिहिलेल्या पुस्तकांचे आत्ताच प्रकाशन झाले, त्याबद्दल तिला खूप खूप शुभेच्छा आणि ही छोटीशी स्वरमयी भेट. धन्यवाद.
ख्वाब वही नहीं है जिन्हें हम नींद में गुजार देते हैं, बल्कि जागते हुए भी हम जिंदगी का एक बड़ा सा हिस्सा रंग बिरंगी ख्वाबों में बिताते हैं और उन ख्वाबों के पीछे सरगर्द रहते हैं। अंकुर और पालवी के बाद संगीता थोरात मैडम का हिंदी गजल संग्रह गजल एक ख्वाब हम विमोचन करने जा रहे हैं। तोड़कर सब हदें निकलती है, तोड़कर सब हदें निकलती है, फूल से खुशबुएं निकलती है। प्यार तो आसमान होता है, खुल के सब ख्वाहिशें निकलती है। उम्र छोटी सी लगने लगे, उम्र छोटी सी लगने लगे, दिल से ऐसी हसरतें निकलती है। जी हाँ, इन्हीं हसरतों का नाम है गजल एक ख्वाब। और इन ख्वाब को हकीकत का रूप देने के लिए जो विमोचन करता है वे है बार्शी, जिला सोलापुर की डॉक्टर रश्मि रामकुमार अग्रवाल। डॉक्टर रश्मि आपने नागपुर में आयुर्वेद की शिक्षा हासिल की है। पिछले 20 वर्षों से बार्शी के एक धर्मार्थ अस्पताल में बतौर मेडिकल ऑफिसर आप कार्यरत है। समाज के गरीब लोगों को अपने पेशे द्वारा सहायता करना आपके दिल को सुकून देता है। गत 2 वर्षों से आपने आपकी लेखन कला को पूर्ण विकसित रूप दे दिया है। सारोली, मुक्त छंद, कविता तथा मॉम्सप्रेसो में एक दर्जेदार ब्लॉगर के रूप में आपकी पहचान बनी है। ऐसे सेवाव्रती डॉक्टर तथा कवयित्री के करकमलों द्वारा हम गजल एक ख्वाब का विमोचन करने जा रहे हैं। यह रचना संग्रह संगीता जी ने अंकिता, आदिति और संजोत इन अपने बच्चों को समर्पित किया है। प्यार, निराशा, तकरार, मोहब्बत और खास तौर से अपने पुलिस अधिकारी पति के लिए एक रचना, ऐसी विविध 33 रचनाओं का गुलदस्ता है गजल एक ख्वाब, जिसकी प्रस्तावना अमरावती वकील संघ के अध्यक्ष श्री महेंद्रजी तायडे जी ने लिखी है। गजल एक ख्वाब के विमोचन हेतु मैं डॉक्टर रश्मि अग्रवाल मैडम को सादर निमंत्रित करती हूँ। नमस्कार, मैं डॉक्टर रश्मि रामकुमार अग्रवाल बार्शी, सोलापुर से पेशे से मैं डॉक्टर हूँ और मन से थोड़ी कवियत्री और थोड़ी लेखिका भी हूँ। तो मैं अपना सौभाग्य समझती हूँ कि आदरणीय संगीताताई थोरात जो कि मेरे बहुत ही करीब है, उनका जो हिंदी रचना संग्रह आ रहा है अभी गज़ल एक ख्वाब, जो ऑनलाइन जिसका प्रकाशन होने जा रहा है और साहित्य संपदा समूह जो है वो उसका प्रकाशन कर रहे हैं, तो इसकी मैं साक्षीदार हूँ और मेरा सौभाग्य है कि ये मेरे हाथों से वो उन्होंने मुझे मौका दिया है, तो इसके लिए बहुत बहुत धन्यवाद ताई आपका। एक व्हाट्सएप ग्रुप के द्वारा ही हमारा परिचय हुआ है और तभी से हम एक मेक से कनेक्टेड है। तो दीदी बहुत ही उम्दा लिखती है, हिंदी, मराठी, चारोई, कविता, लेख, ईरा पे भी लिखती है। बहुत फॉलोअर्स हैं उनके। आप भी उनका रचना संग्रह ये ज़रूर पढ़िए और हमें बताइए कि आपको कैसा लगा। तो जल्दी ही ई बुक जो है ये आपको ज़रूर पढ़ने मिलेंगी। कोरोना के रहते हुए हम एक दूसरे से मिल नहीं सकते, इसीलिए इसका ऑनलाइन प्रकाशन का आज प्रोग्राम होने जा रहा है। तो दीदी आपको बहुत बहुत बधाई हो और भविष्य में आपके लेखन के लिए भी बहुत बहुत मेरी शुभकामनाएं आपको। तो आपका तो सभी मैंने रचना संग्रह पूरा पढ़ा है, उसमें से मुझे एक कथा बहुत अच्छी लगी है, एक गज़ल बहुत अच्छी लगी है, वो आप ज़रूर मैं आपको सुनाती हूँ, आप भी सुनिए। नाम है उसका जीवन की नैया, बहुत ही प्रेरणादायी है। जीवन की नैया चली संकरी पथरीले रास्ते, आए कितनी भी अड़चने चली अपने रास्ते। जीवन देने वाले अड़ंगे भी तूने बहुत कठिन डाले, मस्त मौला नैया मस्ती में चले जैसे भी आए रास्ते। ना टूटने का डर उसे ना फूटने का डर, ऐ मौला रहम करना चलने देना मुझे मेरे रास्ते। मुझ में भी एक दिल है वो भी बहुत ही नाजुक बड़ा संगी, कब तक सहेगा देखना चूर न हो जाए कहीं तेरे रास्ते।
इसी प्रकार की दीदी की बहुत सी रचनाएं हैं, उसमें गज़ल है। आप सभी लोग ज़रूर पढ़िए और हमको बताइए कि आपको कैसा लगा। आशा करते हैं कि आपको पसंद आएगा और मुझे इस योग्य आपने समझा, इसलिए आप सभी का धन्यवाद। कोरोना ने दुनिया भर में हर किसी को सताया है, परेशान किया है, लेकिन जिनके साथ, जिनके पास एक दूसरों को समझने वाले घर वाले थे, वे ही लोग अपना मानसिक संतुलन बनाए रखने में कामयाब रहे। कठिन काल में मानसिक संतुलन बनाए रखना बहुत ज़रूरी है, इसलिए अपने नज़दीकी लोगों को, अपने अपनों को समझिए, बात कीजिए। हो सकता है आपकी सकारात्मक बातें किसी को डिप्रेशन से बाहर लाने में मदद करें। नमस्कार, मैं संगीता आनंद थोरात। कभी कभी अपने ऊपर भी नाज होना चाहिए, तू भी कुछ कम नहीं, ये एहसास होना चाहिए। गर तूने ठान लिया है, करना है कुछ नया, बेझिझक कर लो, बातें तो होंगी हजार, अनसुना कर दो। निखर आएंगे आप जब, इनको हम जानते हैं जनाब, कहेंगे दुनिया वाले। तू है तो मैं भी कुछ कम नहीं, ये एहसास दिलाया है साहित्य संपदा ने। मैंने तो बस लिखना चाहा, किताब के बारे में तो सोचा ही नहीं था। खुली हुई आंखों से सपना देखना सिखाया साहित्य संपदा ने। पन्ने पलटते गए, लिखते रहे हम, लो जी बनकर आ गई हिंदी रचनाओं की गज़ल एक ख्वाब। आज मेरी गज़ल एक ख्वाब हिंदी रचना संग्रह का प्रकाशन आयुर्वेदिक डॉक्टर श्रीमती रश्मि अग्रवाल मैडम ने सोलापुर से किया है। डॉक्टर रश्मि मैम, व्यस्त होने के बावजूद आपने समय निकाल के मेरे ई बुक और हार्ड बुक का प्रकाशन किया। आपकी बहुत आभारी हूँ मैं। बहुत बहुत धन्यवाद मैडम आपका। गज़ल मुझे पसंद है। जब मैंने गज़ल ग्रुप ज्वाइन किया लगा मैं भी लिख कर देखती हूँ। हालांकि मैंने लिखना अभी शुरू किया है, देर से आई लेकिन दुरुस्त आई। पहला प्रयास है, सीख रही हूँ, मरते दम तक सीखती रहूँगी। मेरी हिंदी रचनाओं की भाषा भी सीधी सरल, किसी के भी समझ में आए ऐसी है। एक दिन मैंने मेरी सहेली से पूछा, मेरी कविता पढ़ी? तू तो मराठी में लिखती है। मेरी सहेली रश्मि सागर बोली, हाँ जी ये बात तो ठीक है। फिर मैंने हिंदी में सोचना शुरू किया और लो जी आ गई मेरी गज़ल एक ख्वाब। अभी कोई नहीं कह सकता मैं हिंदी में नहीं लिखती। और साहित्य संपदा मराठी ग्रुप है, लेकिन हिंदी से बिल्कुल भी परहेज नहीं, इसलिए साहित्य संपदा ग्रेट है। मेरी गज़ल एक ख्वाब की प्रस्तावना आदरणीय एडवोकेट अमरावती जिला वकील संगठना के अध्यक्ष श्रीमान महेंद्र जी तायडे ने लिखी है। बहुत आभारी हूँ सर मैं आपकी। सम्माननीय एडमिन श्रीमान वैभव दहनावड़े जी ग्रुप में बहुत सारे कार्यक्रम लेते हैं। यहाँ हर कोई कुछ ना कुछ सीखता ही है। जब मैंने बोला मुझे हिंदी गज़ल की भी किताब बनानी है तो बोले चलेगा, क्यों नहीं। मेरी माताजी ने भी हिंदी विषय में पीएचडी की है। मैं तो हैरान रह गई और देखिए मेरी किताब आ गई। गज़ल एक ख्वाब को अनुपम सौंदर्य में ढाला है श्रीमान मनोमय जी ने। बहुत सताया है हमने, सवाल पूछ कर मनोमय जी और वैभव जी को भी। फिर भी हंसते हंसते वक्त निकाल के उन्होंने हमारे सपनों को संजोया। इतना समर्पण कम ही देखने को मिलता है। मैंने बोला था सर को आपकी भी फोटो दे दो मेरी किताब में। नहीं, ये सब आपका ही है, हम तो मात्र कारण है। अपेक्षा रखे बगैर आज के ज़माने में कोई काम करता है तो वो है वैभव धनावड़े सर। बहुत बहुत धन्यवाद आपका। आप दिन दुने रात चौगुने कामयाबी की सीढ़ियाँ चढ़ते रहेंगे, ये दुआ है हमारे। मेरा गज़ल एक ख्वाब ज़रूर पढ़े, हो सके तो बताइए कैसा लिखा मैंने ख्वाब को। बहुत मैं संगीता गुप्ता रेखी मास्टर, अरुणा डोंगरवार हाउसवाइफ, लक्ष्मी महेश्वरन टीचर, अर्चना बागची स्कूल टीचर, ललिता आगे हाउसवाइफ, विद्या पांडे म्युझिक टीचर। आज प्रकाशित झालेल्या गझल एक ख्वाब या हिंदी रचना संग्रहासाठी आभार शुभेच्छा। शुभेच्छा। नमस्कार, मैं सावित्री वर्मा, उत्तर प्रदेश जौनपुर। मैं किरजी प्ले स्कूल की डायरेक्टर हूँ। संगीता थोराट मेरी फ्रेंड है। हम नागपुर में पड़ोसी थे। उनकी ई बुक
हिंदी रचना संग्रह आज प्रकाशित हुई है। मैं बहुत खुश हूँ। उनको बहुत बहुत शुभकामनाएं। धन्यवाद। नमस्कार, मी अंकिता आणि मी आदिती थोरात. मी वेडिंग डिझायनर आणि लँडस्केप आर्टिस्ट आहे. मी प्रोफेशनल वास्तू कन्सल्टंट आणि आर्किटेक्ट आहे. आत्ताच प्रकाशित झालेल्या अंकुर चारोळी बंध, पालवी कविता बंध आणि हिंदी रचना संग्रह गझले ख्वाब या संदर्भात संगीता थोरात म्हणजे आमच्या आई साहेबांना खूप खूप शुभेच्छा व साहित्य संपदा प्रकाशनाचे अत्यंत आभार. मम्मीला वाचनाची आवड आधीपासूनच होती हे आम्हाला माहिती होतं, पण ती स्वतः एक उत्तम लेखिका आणि विशेष म्हणजे एक उत्तम कवयित्री सुद्धा असू शकते हे आम्हाला पॅन्डेमिक मध्ये कळालं. आमचा सांभाळ करताना स्वतःच्या इच्छा आकांक्षांकडे दुर्लक्ष जरी झाले असले तरी आता मात्र तिच्या वाटेत कुठलाही अडथळा येणार नाही याची खात्री करणे आता आमची जबाबदारी आहे. तू नेहमी आमच्या पाठीशी उभी असते, तसेच आज आम्ही सगळे तुझ्या पाठीशी उभे आहोत. इस प्रगति के पथ पर हजार मुश्किलें भी आए, सदा मुस्कुराते हुए तू उनका सामना कर, क्योंकि अंत में मंजिल उसी की है जिसके इरादे मजबूत है. आज या संस्मरणीय प्रकाशन सोहळ्यात उपस्थित साहित्य परिवारातील सर्व मान्यवरांचे, शुभेच्छा व प्रोत्साहन देणाऱ्या मित्र परिवाराचे व तिच्या ह्या प्रवासात ज्यांनी सहृदय साथ दिली त्या सर्वांचे मी थोरात परिवार व साहित्य संपदा यांच्यातर्फे आभार मानते. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.